येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करून टाका, दुर्बिणीने शोधाव्या लागतील अशी विरोधकांची अवस्था व्हायला हवी. अमित शहांकडून कार्यकर्त्यांना सूचना. भाजप आता महाराष्ट्रात कुबड्यांच्या आधारावर चालत नाही. आता डबल इंजिन नको, ट्रिपल इंजिन सरकार हवं. अमित शहांचा विरोधकांसह मित्रपक्षांनाही इशारा. भाजप कार्यालयाच्या जागेची फाईल राफेलच्या वेगानं हल्ली. कार्यालयाच्या जमिनीखाली काय रहस्य? संजय राऊतांचा निशाणा. तर आम्ही सर्व परवानग्या घेऊन पक्षाने स्वतःचे पैसे खर्च करून रितसर जमीन घेतली. ज्यांना जागा बळकवायची सवय आहे त्यांनी आम्हाला विचारू नये. फडणवीसांचा हल्ला बोल. फडणवीसांच्या क्लीन चिट नंतर सुषमा अंधारेंचा रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर नव्यानं हल्ला बोल. ननावरे दाम्पत्याचा आत्महत्येपूर्वी केलेला व्हिडिओ दाखवत निंबाळकरांवर आरोप. फलटणमधल्या महिला डॉक्टरला हॉटेलवर बोलवून तिची हत्या केली. सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप. PSI बदने आणि प्रशांत बनकर यांची नावं टाकून दिशाभूल केली जाते का? अंधारेंचा सवाल. ज्यांना काही कळत नाही ते सुद्धा आरोप करतायत. मुख्यमंत्री फडणवीसांचा सुषमा अंधारेंवर हल्ला बोल. प्रकाशझोतात राहण्यासाठी एखाद्याच्या मृत्यूचं राजकारण का करता? फडणवीसांचा सवाल. हैदराबाद गॅजेटला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. मंगेश ससाण्यांसह राज्यातल्या OBC संघटनांनी दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळली. मुंबई हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टाचा सल्ला. पुण्यातल्या जैन बोर्डिंगचा व्यवहार गोखले बिल्डरनं केला रद्द. जैन समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं सांगत व्यवहार रद्द. तर डील रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहणार. राजू शेट्टींचा इशारा. जैन बोर्डिंग जमीन व्यवहारांवरून ट्रस्टींमध्येच मतभेद. चकोर गांधी यांचा 6 ऑक्टोबरला ट्रस्टचा राजीनामा. अर्धवट माहिती देऊन सही घेतल्याचा चकोर गांधींचा दावा. विकृतीच्या विरोधात आजही बोलणार आणि उद्याही बोलणार, धंगेकरांचा इशारा. जैन बोर्डिंगच्या विटेलाही धक्का लागू देणार नाही. जैन बोर्डिंगचा पहिला अंक संपला, दुसरा अंक सुरू, धंगेकरांचं सूचक विधान. जोपर्यंत ट्रस्टवर कारवाई होणार नाही आणि जागा जैन बोर्डिंगच्या नावावरती होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार. आचार्य गुप्तीनंदजी महाराज यांचा इशारा. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या व्यवहाराविरोधात जैन समाज आक्रमक. संभाजीनगर, नाशिक आणि पुण्यामध्ये आंदोलन. व्यवहार रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. वैभव खेडेकरांसोबत गेलेले अनेक पदाधिकारी पुन्हा मनसेत. जिल्हाध्यक्ष आणि उपजिल्हाध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचा उद्या नागपुरात महाएल्गार मोर्चा. अमरावतीच्या कुरडपूर्णामधनं मोर्चा नागपूरकडे रवाना. बच्चू कडूंच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा. उद्धव ठाकरेंचा 5 आणि 8 नोव्हेंबरला मराठवाडा दौरा. सरकारकडून मिळालेल्या मदतीचा ठाकरे आढावा घेणार. ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या घरात जाऊन फॅक्ट चेक करणार. मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला आज मुसळधार पावसाचा इशारा. राज्यामध्ये गुरुवारपर्यंत येलो अलर्ट. अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार होणार. चक्रीवादळाचं रूपांतर महाचक्रीवादळात होणार. ऑक्टोबरमध्ये पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी अडचणीत. जालना आणि अकोल्यामध्ये कपाशीचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास केल्यानं बळीराजा हतबल. मुंबईच्या बोरिवली पूर्व भागात बेवारस नवजात बालक आढळलं. एका नाल्यात बाळाला फेकलं होतं. माजी नगरसेवक भास्कर फुरसंगे आणि स्थानिकांच्या तत्परतेमुळे वाचले बाळाचे प्राण. नांदेडमध्ये जय जवान जय किसान म्हणत संतप्त शेतकऱ्यांनी फोडली तहसीलदारांची गाडी. मुदखेड तहसील कार्यालयासमोरचा प्रकार. पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती. राजधानी दिल्लीत 3 तरुणांनी विद्यार्थिनीवरती केला ऍसिड हल्ला. हल्ल्यामध्ये विद्यार्थिनीचे दोन्ही हात भाजले. हल्लेखोर तरुणांचा पोलिसांकडून तपास सुरू.
श्रेयस अय्यरवर ऑस्ट्रेलियातील रुग्णालयामध्ये ICU मध्ये उपचार सुरू. सिडनीतील वनडे सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरला दुखापत.